या ठिकाणी सद्गुरू शिर्डीचे साईनाथ महाराज यांचं अधिष्ठान आहे आणि ह्या अधिष्ठानामुळे ही जागा अगोदरच पवित्र होती, ती जास्त पवित्र झाली आहे। अशा या पवित्र ठिकाणी ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे सद्गुरू गणपतराव कदम गुरुजी यांच्या आशीर्वादामध्ये ह्या उपक्रमाचा प्रारंभ आपण करीत आहोत। प्रथमतःच मी आभार व्यक्त करू इच्छितो ते ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा पुरोहित ओंकारेश्वरी कदम, त्यांचे बंधू ॲडव्होकेट ऋतुज कदम, श्रीमती मीराताई बंडेवार, एकनाथरावजी मामडे साहेब, जयमालाताई मामडे आणि आपण सर्वजण। तर रामकथा खूप ठिकाणी होते। संपूर्ण भारतवर्षामध्ये रामकथा दररोज कुठे ना कुठे चालू असते आणि ज्या ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची ही कथा असते त्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित असतात। आजही या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित आहेत। आपल्याकडे ती दृष्टी नाही की त्यांचं दर्शन आपल्याला होईल, परंतु हनुमंतरायाच्या उपस्थितीमध्ये आपण प्रभू रामचंद्राचं चरित्र गायन करणार आहोत। आता रामायण म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे अनेक रामायणं येतात। सर्वसाधारणपणे सध्या परिचित असलेलं रामायण म्हणजे रामचरितमानस, परंतु मूळ रामायण जे आहे ते महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेलं आहे आणि ते सगळ्यात अधिकृत आहे। ते सगळ्यात अगोदरचं काव्य आहे, ज्याला आदिकाव्य असं म्हटलं जातं। म्हणजे ऋग्वेद आणि वेदांच्या नंतर जे काव्य तयार झालं ते काव्य म्हणजे हे आदिकाव्य रामायण। बरं, हे फक्त रामायणच आहे असं नाही, तर हा इतिहास आहे आणि गद्य स्वरूपामध्ये नसताना हा पद्य स्वरूपामध्ये आहे। आपल्याला गद्य स्वरूपामध्ये इतिहास वाचण्याची सवय आहे, परंतु महर्षी वाल्मिकी यांनी पद्य स्वरूपामध्ये, कवितेच्या स्वरूपामध्ये ही वाल्मिकी रामायण आपल्यापुढे ठेवलेलं आहे। परंतु इतरही अनेक रामायणं उपलब्ध आहेत। शतकोटी प्रविस्तरम असं वाल्मिकींनी विश्वामित्रांनीच म्हटलेलं आहे। सध्या 200 रामायणं आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं रामायण आहे। तमिळमध्ये कंब रामायण आहे, कंब ऋषीने लिहिलेलं, त्यांनीच लिहिलेलं आनंद रामायण आहे। त्यानंतर महाभारत ज्यांनी लिहिलं महर्षी व्यासजींनी सुद्धा एक रामायण लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे अध्यात्म रामायण। वाल्मिकी रामायण आणि अध्यात्म रामायण हे दोन्हीही अधिकृत आहेत। फरक काय आहे? व्यासमुनींनी त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे आणि वाल्मिकींनी थोडं संक्षिप्त केलेलं आहे। तसं जर बघितलं तर सगळ्यात आधी नारद मुनींनीच रामायण सांगितलं, पुढे येणारच आहे ते, आणि मग त्याचा विस्तार वाल्मिकी मुनींनी केलेला आहे। म्हणून अशा प्रकारचे जी रामायणं आहेत त्या सगळ्या रामायणाचा म्हणजे एवढं लिहिण्याचं काय कारण आहे, तर ज्या ज्या भक्ताला जसा अनुभव आला तसं त्यांनी लिहिलेलं आहे। रामचरितमानस यामध्ये अनेक बाबी आलेल्या आहेत, रंजकता वाढलेली आहे। रामपूर्व तापणी उपनिषद आहे, राम तापनी उपनिषद आहे, सीता तापनी उपनिषद आहे। एवढंच नव्हे तर गुरु गोविंद सिंगांनी लिहिलेलं गोविंद रामायणसुद्धा उपलब्ध आहे। त्यासोबतच पुष्कळ मग नाम रामायण आहे, राम रहस्य उपनिषद आहे। खूप नावं आपल्याला सांगता येतील आणि अनेक पुराणांमधून रामायणाचं वर्णन आहे। एवढंच नव्हे तर ऋग्वेदाच्या मंडळ 10मध्ये सूक्त 93मध्ये सुद्धा श्रीरामाचं एक संक्षिप्त अशा प्रकारचं चित्रण करण्यात आलेलं आहे। मग हे एवढं जे शतकोटी प्रविस्तर असलेलं रामायण आहे ते किती वर्षापासून चालू आहे? 1 वर्ष 2 वर्ष नाही, 1 लाख 2 लाख नाही, 17 लाख वर्षापासून चालू आहे। कारण आता कलियुग आहे। प्रभू रामचंद्र त्रेतायुगामध्ये झाले। त्रेतायुग होऊन जवळपास 17 लाख वर्ष झालेली आहेत। आपण यज्ञ करत असताना सकाळी पुरोहित ओंकारेश्वरी ताई यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ आपलं हवन झालेलं आहे। त्यामध्ये आलेलं आहे कोणतं मन्वंतर आहे, कोणतं वर्ष चालू आहे। तर आता 1 अब्ज काहीतरी 96 लक्ष अशा प्रकारचं वर्ष आपलं चालू आहे। म्हणजे 17 लाख वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रांनी देह ठेवला, त्याच्या आधी रामायण लिहिण्यात आलं। ते रामायण आजपर्यंत चालू आहे।
बदल त्यामध्ये काही झाले असतील, परंतु त्यामधला गोडवा काही कमी झालेला नाही, उलट वाढलेला आहे. जशी साखर असते, साखरेचे आपण अनेक पदार्थ करतो. साखरेपासूनच लाडू करतो, साखरेपासूनच गुलाबजामुन आहे, बासुंदी आहे, आणि सगळ्यांचा अमृततुल्य चहा आणि कॉफीसुद्धा साखरेचीच आहे. म्हणजे मूळ गोडी साखरेची आहे. कोणी असं म्हणणार नाही की नाही नाही आम्हाला तुमची साखर नको, आम्ही मीठ टाकून चहा करतो. असं शक्य नाही. तो चहा होणार नाही, दुसरा काही ती पदार्थ होईल. म्हणून प्रभू रामचंद्राची जी गोडवी आहे, जी भक्ती आहे, ते सर्व रामायणामध्ये आहे. शब्द थोडे वेगळे आहेत, भाषा थोडी वेगळी आहे, रंजकता थोडी वेगळी आहे. बरं, फक्त भारत देशामध्येच रामायण आहे का? असं नाही. कंबोडियामध्ये आहे, अमेरिकेच्या अनेक विद्यापीठामध्ये रामायण अभ्यासाला ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी आपले लोक जेव्हा जातात त्यांना आश्चर्य वाटतं की हे का ठेवलं. तर त्यांना प्रश्न विचारला अमेरिकेच्या एका विद्यापीठाच्या कुलगुरूला की तुम्ही रामायण कसं काय तुमच्या अभ्यासक्रमात ठेवलं. त्यांनी उत्तर असं दिलं की प्रभू रामचंद्राचं जे रामायण आहे तुमच्या देशातलं, यामध्ये सगळंच आहे. याच्यामध्ये व्यक्तिमत्व विकास आहे, याच्यामध्ये मानसशास्त्र आहे, याच्यामध्ये अध्यात्मशास्त्र आहे, याच्यामध्ये भूगोल आहे, याच्यामध्ये खगोल आहे, याच्यामध्ये विज्ञान आहे, विमान आहे, सगळं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जीवन जगावं कसं, आणि कुटुंब प्रणाली किती महत्त्वाची आहे. कुटुंब उद्ध्वस्त झालं की समाज उद्ध्वस्त होतो, समाज उद्ध्वस्त झाला की देश उद्ध्वस्त होतो. परंतु प्रभू रामचंद्रांनी आपल्या चरित्रामधून दाखवून दिलेलं आहे की कुटुंब व्यवस्था, आदर्श पती, आदर्श पत्नी कशी असावी, आदर्श बंधू कसा असावा, पिता कसा असावा, एवढंच नव्हे तर राजा आदर्श कसा असावा, आणि त्याही पुढे जाऊन जनतासुद्धा कशी असली पाहिजे, आणि राजानं जनतेसाठी कशा प्रकारची धोरणं आखली पाहिजेत, हे सगळं या रामायणामधून येतं. म्हणून रामाचं चरित्र, प्रभू रामचंद्राचं चारित्र आणि चरित्र वाचायचं कशासाठी, तर आपलं चरित्र सुधारावं. म्हणून मोठ्याचं चरित्र वाचलं की आपलं चारित्र्य सुधारते. आता हे प्रभू रामचंद्राचं हे जे रामायण आहे याचं महात्म्य खूप लिहिलेलं आहे. स्कंद पुराणामध्ये 5 अध्याय नारद मुनी आणि सनत कुमार यांच्या संवादाचे आहेत. यामध्ये रामायण कसं महत्त्वाचं आहे हे नारद मुनींनी सनत कुमारांना सांगितलं. त्याचे काही फक्त श्लोक वाचून दाखवतो, पूर्ण वाचणं शक्य नाही. तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, नहि तद भाविता राष्ट्रम यत्र रामो न भूपती, तद वनम भाविता राष्ट्रम यत्र रामो निवसती. याचा अर्थ काय, जेथे राम नाही तेथे राष्ट्र नाही, आणि जेथे राम निवास करत नाहीत ते राष्ट्र म्हणजे वन होतं. परंतु राम जिथं जातील ते वनसुद्धा राष्ट्र होऊ शकतं, राष्ट्र होतंच. म्हणून नारद मुनींनी काय म्हटलं आहे, खूप सुंदर म्हटलं त्यांनी, नास्ति वेद समम शास्त्रम नास्ति शांती समम सुखम नास्ति शांती परम ज्योतिः नास्ति रामायणम परम. म्हणजे काय, वेदासारखं शास्त्र जगात कुठंच नाही, शांतीसारखं सुख कुठंच नाही, आणि रामायणासारखं परम ग्रंथ, परम सुख कशामध्येच नाही. याही पुढे जाऊन आणखीन नारद मुनी काय म्हणतात, म्हणजे रामायण वाचल्याचं फळ काय आहे, फलश्रुती काय आहे, रामप्रसादजनकं रामभक्तिविवर्धनं सर्वपापक्षयकरं सर्वसंपदविवर्धनं. म्हणजे काय म्हटलेलं आहे की प्रभू रामचंद्राच्या प्रसादामुळे आपल्या रामभक्तीमध्ये वाढ होते. म्हणजे अगोदरच रामाची भक्ती आपल्यामध्ये आहेच, परंतु पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर भक्ती वाढत जाते, विवर्धन होते, आणि सगळ्या प्रकारचे पाप नष्ट होतात. आणि एवढंच नाही, सर्व संपद विवर्धनम, सगळ्या प्रकारची संपत्ती मिळते आणि त्याच्यामध्ये वाढ होत जाते. आपण सर्वसामान्य माणसं आहोत, आणि आपल्याला कुठलीही गोष्ट करायची म्हटलं की का करायची, पोथी वाचायची का वाचायची, पूजा करायची का पूजा करायची, आरती करायची का करायची. मग त्याच्यामध्ये फलश्रुती असते. आपण आरती करताना कुठल्याही देवी देवतांची आरती पहा, त्यामध्ये त्यांचं अगोदर वर्णन केलेलं असतं, स्तुती केलेली असते, आणि शेवटच्या कडव्यात मागणी असते की आम्हाला हे पाहिजे. आणि काही आरत्या, काही प्रार्थना अशी आहे की ज्यामध्ये फारसं काही मागितलेलं नाही, आणि जे काही मागितलेलं आहे ते वरच्या दर्जाचं. सकाळी ओमताईने म्हटलेलं आहे, पूजनीय प्रभू हमारे. इतकी सुंदर प्रार्थना आहे की ती ऐकल्यानंतरच आपण भावविभोर होऊन जातो.
म्हणून प्रभू रामचंद्राचं चरित्र ऐकताना आणखीन काय फायदा होतो, रामायणाचा फायदा काय आहे? रामायणं महाकाव्यं सर्व वेदेषु संमतं सर्व पाप प्रशमनं दुष्ट ग्रह निवारणं. म्हणजे रामायण हे जे काय आहे, महाकाव्य आहे आणि सगळ्या वेदांना हे मान्य आहे, वेदसंमत आहे आणि सगळ्या पापांचं पाप नष्ट करून टाकतं आणि दुष्ट ग्रह जे आहे, दुष्ट वक्र जे आहे ते सुद्धा नष्ट करतं. आता आपण म्हणतो शनीचं वक्रदृष्टी झाली, याची मंगळाची वक्रदृष्टी झाली, त्यांची होईल न होईल, परंतु आपल्याच देशामध्ये, आपल्या समाजात, आपल्याच कुटुंबामधील काही लोकांची वक्रदृष्टी आपल्याकडे असते आणि त्या शनीमुळे काय होईल का नाही होईल, पण घरामध्ये शनी आलेली असते त्या स्त्रीच्या रूपानं आणि किंवा पुरुषाच्या रूपानं, आणि स्त्रीनं किंवा सासू आणि सून म्हणूया यांनी एकमेकाला कसा त्रास द्यावा याचं ट्रेनिंग आपल्या टी व्हीमध्ये चालू आहे. बटन दाबा, कुठलंही सिरियल काढा, स्टोरी ती चेहरे बदललेले असतात. सासूनं सुनेला कसा त्रास द्यायचा, सुनेला ननंदेला कसा त्रास द्यायचा, सगळ्यांनी मिळून सासूला कसा त्रास द्यायचा. म्हणजे याच्यातून आपण काय शिकतो? आपली बुद्धी भ्रष्ट करण्याचं काम अशा प्रकारच्या मालिका करीत असतात. परंतु बुद्धीची निर्मिती, विवेकाची निर्मिती, सत्सद विवेक जागृत करण्याचं काम प्रभू रामचंद्राचं हे रामायण करीत असतं. म्हणून डोक्याचा कचराकुंडी करण्यापेक्षा या आपल्यामध्ये मेंदूमध्ये काहीतरी चांगलं गेलं पाहिजे, यासाठी रामायण वाचणं फार महत्त्वाचं आहे. आता प्रभू रामचंद्रांनी आपण ऐकतो एक पत्नी आहेत, एक वचनी आहेत, एक बाणी आहेत. तर एक पत्नी आहेत म्हणजे त्यांना एकच पत्नी होती. प्रभू रामचंद्रांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे. कोणती आहे बघा, आनंद रामायणामध्ये ती आहे. अन्यत सीताम विनान्याम स्त्री कौशल्य सदृशी मम न क्रियेते परा पत्नी मनसानी न चिंतये. प्रभू रामचंद्र काय म्हणतात? सीता वगळता, सीता सोडून सगळ्या स्त्रिया मला कौशल्यासारख्या आहेत, म्हणजे माता कौशल्यासारख्या आहेत. एवढंच नव्हे तर सगळ्यांना, म्हणजे दुसरी पत्नी तर मी करणारच नाही, परंतु दुसरी पत्नी करण्याचा विचारसुद्धा माझ्या मनात येणार नाही. एवढं पत्नीव्रत प्रभू रामचंद्राचं होतं. पुढे अनेक ठिकाणी ते येणारच, ते आपण चिंतन करणारच आहोत. म्हणून प्रभू रामचंद्रांची जी नीतिमत्ता होती, ही नीतिमत्ता आपल्याला रामायणातून श्रवण करायला मिळणार आहे. आता पुन्हा जसं आपण म्हटलं की वाल्मिकी रामायण हे मूळ रामायण आहे, पण रामायणाची सुरुवात कशी झाली? आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचा उहापोह आपण नंतर प्रसंगामध्ये करणारच आहोत. आपण जे माहिती पुस्तिका छापली, पत्रक छापलं, त्यामध्ये सुद्धा आपण प्रश्न टाकलेले आहेत की सर्वसाधारण कुत्सित बुद्धीच्या मनुष्याच्या मनामध्ये काही प्रश्न येतात, त्याची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करू. काय आहे प्रश्न? की प्रभू रामचंद्राने वालीचा वध झाडाच्या मागून लपून का केला? प्रभू रामचंद्राने सीतेचा त्याग का केला? सीताला शाप कोणी दिला होता का? हनुमंताची मदत त्यांनी का घेतली? वगैरे वगैरे सगळे अनेक काही प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत. परंतु प्रभू रामचंद्राकडे सुद्धा बोट दाखवणारे केवळ धोब्यासारखीच माणसं होती असे नाही, तर धोबी पछाड झालेली आत्ताची माणसंसुद्धा दुसऱ्याकडे बोट दाखवतात. म्हणून एक बोट दाखवत असताना 4 बोटं आपल्याकडे आहेत याचा विसर पडतो. म्हणून प्रभू रामचंद्राचे चरित्र गायन करीत असताना, ऐकत असताना आपल्याला आनंदाचा रस घ्यायचा आहे. आनंदपान रामायण रस आहे आणि या रसपान करायचं आहे. आणि या रसपान करीत असताना ज्याला आपण दुग्ध शर्करा योग म्हणतो, म्हणजे दूध नुसतं पिलं तर तेवढं चांगलं लागणार नाही, त्याच्यामध्ये जर साखर टाकली तर खूपच छान लागेल, पुन्हा मध टाकलं आणखीनच छान लागेल, केशर टाकलं मग तर बघायचंच काम नाही. म्हणून ह्या दुधामध्ये शिवहरी डांगे, संगीत अलंकार, रत्न अलंकार आहेत, त्यांची साथ आपल्याला संगत मिळत आहे. श्रीयुत कुर्रेजी आहेत तबल्यावर आणि कदमजी आहेत टाळ वाजवत आहेत. म्हणून याच्यामध्ये आपल्याला संगीताचा सुद्धा आनंद मिळणार आहे. आता सुरुवात कशी झाली? जशी शंका अनेक लोकांच्या मनामध्ये, धोब्यांच्या मनामध्ये होती, तशी एक सूक्ष्म शंका वाल्मिक ऋषींच्या मनामध्ये आली. काय मनामध्ये आली? की वाल्मिक ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर सीतामातेला सोडून देण्यात आलं. त्यांनी सीतामातेला ऋषींनी आपल्या आश्रमात आणलं
लव आणि कुश यांचा जन्म झाला आणि मग यांना वाटलं वाल्मिकी ऋषींना की एवढे मोठे राजा आहेत आणि त्यांनी आपल्या पत्नीला का सोडलं. त्यांच्या मनामध्ये प्रभू रामचंद्राबद्दल नितांत आदर आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, परंतु लोक म्हणायला लागलेत मानसशास्त्र काय सांगतं, एखादी खोटी गोष्ट वारंवार सांगितली की ती खरी वाटायला लागते. आता मुनी आहेत, वाल्मिकी श्रेष्ठ आहेत, त्यांच्या पायाची आपण बरोबर नाही करू शकत, परंतु त्यांच्या मनामध्ये अशी पाल चुकली आणि त्यांच्या मनामध्ये शंका आल्याबरोबर निसर्गाने अशी व्यवस्था केली की नारद मुनीची त्यांची भेट झाली. आता वाल्मिकीचं काय आहे, वाल्मिकी म्हणजे वाल्या कोळी होते आणि ते झाले हे आहे, परंतु अगोदरच्या जन्मामध्ये ते प्रचेता ऋषी होते, त्यांचे हे चिरंजीव मुलगा आहेत. दुसऱ्या जन्मामध्ये ते वाल्मिकी म्हणजे व्याध झाले, परंतु व्याध जरी झाले तरी त्यांना ऋषीचा संग भेटला आणि मग ते मोठे ऋषी झाले. मग असं चिंतन करत असताना नारद मुनी आले. आता नारद मुनी आल्यानंतर कसं आहे, मोठा व्यक्ती येत असतानाच वातावरण शुद्ध होऊन जातं. वातावरण शुद्ध होण्याचं आणखी एक कारण काय असतं की नामस्मरण. म्हणून नारद मुनी आपलं नारायण नारायण असं म्हणत आले की सगळेजण मुनी आले आणि मग वाल्मिकी यांनी पाहिलं की नारद मुनी आले, कारण नारद मुनी त्यांचे गुरुच आहेत. अगोदरची कथा आपल्याला माहीत आहे, वारुळ वगैरे सगळं. मग नारद मुनी आल्यानंतर यांनी प्रश्न विचारला. आता वाल्मिकी मुनी कसे आहेत, तपस्वाध्याय निरंतम आहेत, मुनीर पुंगवा आहेत, मुनीमध्ये श्रेष्ठ आहेत वाल्मिकी, म्हणजे सगळं ज्ञान त्यांना आहे. परंतु आपणच शहाणा म्हणून चालत नाही, दुसऱ्याकडून ज्ञान घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी नारद मुनींना प्रश्न विचारला. त्यांनी असे 16 गुण कोणामध्ये आहेत ते विचारलं. त्यांचे खूप सुंदर अशा प्रकारचे श्लोक आहेत, ते आपण वाचूया. कोन्वस्मिन् सांप्रतं लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रत चारित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः विद्वान् कः समर्थश्च कश्चैकप्रियदर्शनम् आत्मवान् को जितक्रोधो द्युतिमान् को न सूयकः कश्च बिभ्यति देवाश्च जातरोषस्य संयुगे. तर यामध्ये वाल्मिकी ऋषींनी विचारलं की असे 16 गुण कोणामध्ये आहेत, कोणते आहेत. कोस्मिन सांप्रत लोके म्हणजे आता त्यांनी काय विचारलं, आत्ताच्या काळामध्ये आज मागं कोण होऊन गेलं ते मला सांगू नका. आज असा कोण लोक आहे, कोण व्यक्ती आहे जो गुणवान आहे, वीर्यवान आहे म्हणजे शक्तिवान आहे, धर्मदक्ष आहे म्हणजे धर्मानुसार चालणारा आहे, कृतज्ञश्च आहे म्हणजे कृतज्ञ आहे, दुसऱ्याबद्दल कृतज्ञता मनात ठेवतो, सत्यवाक्य दृढव्रत आहे, खरं बोलतात आणि त्याच्यावर ते राहतात, ज्यांचं चरित्र अत्यंत उज्ज्वल आहे, सर्व प्राणीमात्राचं जे कल्याण करतात, जे विद्वान आहेत, समर्थ आहेत आणि ज्यांचं दर्शन प्रिय दर्शन आहे, म्हणजे बघितलं की सुंदर आनंद वाटतो. एवढंच नव्हे तर आत्मवान कोण आहे, म्हणजे ज्यानं आत्म्याला जिंकलेलं आहे, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, ज्याला आत्मानंद झालेला आहे, असा कोण आहे. जित क्रोधो रागावर नियंत्रण कोणी केलेलं आहे. द्युतिमान कोण आहे, प्रकाश स्वरूप कोण आहे. आणि कोण अनसूयक, महत्त्वाचं काय की कोणाच्या मनामध्ये असूया येत नाही. आता बऱ्याच वेळेस आपण अनुसया म्हणतो, अनुसया कदम गुरुजींनी म्हटलं होतं ते चुकीचं म्हणतात सगळे. अनसूया खरा शब्द आहे, जिच्या मनामध्ये असूया नाही, द्वेषबुद्धी नाही. म्हणून वाल्मिकी विचारतात की ज्याच्या मनात द्वेषबुद्धी नाही असा कोण आहे आणि जो देवापेक्षाही देव आहे, सगळे गुण ज्याच्यामध्ये आहेत. आता असं म्हटल्यानंतर आपल्याला तर कोणी असा प्रश्न विचारला असता तर आपण म्हटलं असं थोडं थांबा, 1 घंटा थांबा, मी इंटरनेटवर बघतो, गुगलला विचारतो, याला विचारतो, त्याला विचारतो, 2 महिन्यानं सांगतो. नारद मुनींनी तात्काळ उत्तर दिलं, हो ऐका मी सांगतो म्हटले. सांप्रत लोके आजच्या युगामध्ये आत्ता तसा व्यक्ती आहे, तसा राजा आहे. आणि असं म्हटल्यानंतर नारद मुनींनी प्रभू रामचंद्राचे 60 गुण सांगितलेत. यांनी 16 विचारलं, त्यांनी 60 सांगितलं, 16 विचारलं, यांनी 60 सांगितले. आता ते गुण कोणते आहेत हे वाचूया, खूप सुंदर आहे, नंतर त्याचा अर्थ आपण चिंतन करूया. श्लोक कसे आहेत बघू. नारद मुनी काय म्हणतात. इक्षकाव वंश प्रभो रामो नाम जने श्रुतः
नियतात्मा महावीर्यो द्युतिमान धृतिमान वशी धर्मज्ञश्च सत्यसन्धश्च प्रजानाम च हिते रतः यशस्वी ज्ञानसम्पन्नः शुचिर्वश्य समाधिवान् बुद्धिमान नीतिमान वाग्मी श्रीमान शत्रुनिबर्हण विपुलासो महाबाहु कंबुग्रीवो महाहनु प्रजापति समश्रीमान दाता रिपुनिषूदन रक्षिता जीवलोकस्य धर्मश्च परिरक्षिता रक्षिता स्वस्य धर्मस्य स्वजनस्य च रक्षिता वेद वेदांग तत्वज्ञो धनुर्वेदो च निष्ठतः सर्वशास्त्रज्ञ तत्वज्ञ स्मृतिवान प्रतिभावान सर्वलोकप्रिय साधुर दीनात्मा विचक्षणः विष्णूनां सदृशो वीर्ये सोमात् प्रियदर्शनः कालाग्निसदृश्य क्रोधे क्षमया पृथिवी समः धनदेन समस्त्यागे सत्ये धर्म इहा परा. आता हे काय गुण आहेत? सगळे 60चे 60 गुण आपण चिंतन करणार नाही, वेळ लागेल. तर शरीराचे 13 गुण सांगितलेले आहेत, मानसिक बौद्धिक आध्यात्मिक असे 46 गुण, आणि त्यांचं जे उत्कृष्ट धनुष्य आहे त्याबद्दल 1 गुण, असे 60 गुण सांगितलेले आहेत. तर गुणवान आहेत, प्रभू रामचंद्र गुणवान आहेत. आता प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये आपण वेगवेगळ्या अर्थानं वापरतो. हा मुलगा फार गुणी आहे, कोणी म्हणतं तू फार गुणाचा आहेस, मला माहीत आहे, तू फार गुन्हा उधळायला लागलास असं मला दिसतं आहे, तू उगं गुणगुण करत बसू नको बरं. म्हणजे कितीतरी वेगवेगळ्या अर्थाच्या छटा आपण शब्दामध्ये वापरतो, परंतु इथं गुणवान अर्थ असा आहे की प्रभू रामचंद्राच्या अंगी सगळ्याच प्रकारचे गुण आहेत. सगळ्याच प्रकारचे म्हणजे सगळ्या देवतांमध्ये जे गुण आहेत ते सगळेच गुण यामध्ये आहेत. वीर्यवान आहेत, शक्तिसंपन्न आहेत, वीर आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे ते धर्मानुसार चालतात, धर्मज्ञ आहेत, कृतज्ञ आहेत. थोडा जरी उपकार त्यांच्यावर कोणी केला तर ते विसरत नाहीत आणि उपकाराची परतफेड करतात. पुढे येणार आहे, सुग्रीवाला त्यांनी 5वा बंधू म्हटलेला आहे. आम्ही 4 बंधू आहोत, तू माझा 5वा बंधू आहे असं म्हटलेलं आहे. हनुमानालाही म्हटलेलं आहे तू माझा बंधू आहेस. म्हणजे छोटे छोटे उपकार, त्यांनी तर हनुमानाने खूप मोठे उपकार केले, परंतु लहानसहान उपकारामध्ये सुद्धा ते कृतज्ञ होते. आणि जीत क्रोध जिंकलेला होता त्यांनी. आणि जेव्हा क्रोधाची गरज असेल त्यावेळेस तरी क्रोधाला आव्हान केलेलं आहे. पुढे युद्धकांडामध्ये येणार आहे की जेव्हा 14,000 राक्षसांचा वध करण्याची वेळ आली त्यावेळेस तरी रागाला सांगितलं ये आता माझ्यामध्ये, आव्हान केलं, आणि क्रोध अंगामध्ये शिरला, आणि मग त्यांनी खर दूषण आणि 14,000 राक्षसांचा वध केला. हे आहे. त्यानंतर शरीरामध्ये एक त्यांचं महत्त्वाचा गुण काय आहे? अजान बाहू, गुडघ्यापर्यंत त्यांचे हात पोहोचतात. गुडघ्यापर्यंत हात पोहोचणं हे एक दैवी लक्षण आहे, आणि त्याचा उपयोग क्षत्रिय व्यक्तींना फार होतो. धनुष्याला बाण लावून चालवण्यासाठी जेव्हा प्रत्यंच्या दोरी लांब ओढावी लागते त्यावेळेस हात लांब असेल तर जास्त लांब ओढल्या जाते, जास्त ताणल्या जाते. म्हणून ते अजानबाहू होते, जितेंद्रिय होते, सर्व भूतेषु हित, सगळ्यांचं कल्याण ते करायचे. आणि त्यांचं वाक्य, त्यांचं बोलणं एवढं मधुर होतं की ऐकणाऱ्याला ऐकतच राहावं असं वाटत असे. म्हणून असं अनेक वर्णनं केलेली आहेत. त्यांचं म्हणजे गळा मोठा होता, छाती रुंद होती, कपाळ रुंद होतं, बाहू मजबूत होते, चालताना ते ताठ मानेनं चालायचे, आणि चेहऱ्यावर पूर्णपणे प्रसन्नता आणि आत्मविश्वास असायचा, कॉन्फिडन्स. त्यांच्या बोलण्यामधून सुद्धा पूर्णपणे आत्मविश्वास दिसायचा. असं कोणी म्हणू शकत नाही राम घाबरले की काय व्हावं, कारण आपण चेहऱ्यावरून हावभावून ओळखतो की एखादा व्यक्ती घाबरलेला आहे किंवा रागावलेला आहे किंवा आणखीन काही त्याच्या मनात काय भावना आहेत. परंतु प्रभू रामचंद्र कधीच घाबरलेले नव्हते. असे अनेक गुण आहेत. मग अशा प्रकारचे गुण असलेले प्रभू रामचंद्र जे आता अयोध्येमध्ये राजा आहेत, कोण म्हणते? नारद मुनी म्हणतायत. आणि मग नारद मुनींनी रामायण सांगितलं, संक्षेप 100 श्लोकाचं रामायण सांगितलं. त्याला मूल रामायण किंवा मूळ रामायण. भाती राम अवतारा, नाना भाती राम अवतारा.
रामचंद्राचा हा जो अवतार आहे तो अवतार त्यांनी का धारण केला ते आपण चिंतन करणार आहोत. परंतु आपल्यापर्यंत रामायण ज्यांनी आणलं, प्रभू रामचंद्रांना त्यांचं दर्शन वाङ्मय स्वरूपामध्ये आपल्याला ज्यांनी पोहोचवलं ते वाल्मिक ऋषी. मग नारद मुनीची भेट झाल्यानंतर वाल्मिक ऋषी आनंदामध्ये निघाले, चिंतन करू लागले की नारद मुनींनी काय सांगितलं. मग चिंतन करत असताना मग सकाळच्या वेळी त्यांची सवय होती की सूर्य उदयाच्या आधी ते स्नानाला निघायचे, गंगेला स्नानाला जायचे. सोबत त्यांचे मुख्य शिष्य होता भारद्वाज नाही भरद्वाज, हा शास्त्रज्ञ आहे बरं काय. त्याने विमानाचा शोध लावला, विमान ग्रंथ लिहिलेले आहे, इंटरनेटवर ते उपलब्ध आहे. तर वाल्मिक मुनी निघाले आणि त्यांनी विचार केला की आज गंगेवर न जाता आपण तमसा नदीवर स्नानाला जावं. आणि सकाळी सकाळी सूर्योदय होतो आहे, सुंदर दृश्य आहे, पक्षी बागडत आहेत. आणि वाल्मिक मुनी भरद्वाजाला म्हणाले की बघ किती सुंदर दृश्य आहे, किती आनंद आहे, निसर्गाचा चमत्कार बघ, किती सगळीकडे आनंद भरलेला आहे, आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. आणि असा आनंद भरलेला असताना रममान झाले असे तमसा नदीच्या किनाऱ्यावरून चालू लागले. आणि अशा आनंदात असतानाच दोन क्रौंच पक्षी, नर आणि मादी. हा क्रौंच पक्षी म्हणजे राजहंसासारखा दिसणारा. आता आपण राजहंस बघितला नाही, परंतु बगळ्यासारखा, पण बगळ्यापेक्षा अत्यंत सुंदर आहे. तर हे नर आणि मादी क्रौंच बागडू लागले, एकमेकाभोवती खेळू लागले. आणि खेळता खेळता वाल्मिक मुनी बघायला लागलेत की पक्ष्यांचं बागडणं किती सुंदर आहे, निसर्गाचा चमत्कार आहे, परमेश्वराची कृपा आहे की सगळ्यामध्ये आनंद भरला. असं म्हणत असताना ते सुई करून बाण आला आणि त्या नर क्रौंच पक्षाला लागला आणि तो पक्षी चित्कार करीत जमिनीवर पडला. पडल्याबरोबर ती मादी पक्षी चित्कार करीत गोल 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 फिरू लागली, खाली आली आणि तिने हंबरडा फोडला की माझा पती मेला, आता पुढे काय होणार. इतक्या आनंदात असलेल्या जोडप्याच्या नराला मारल्याबरोबर राग आला. खरं तर मुनीला राग येऊ नये, परंतु परमेश्वराच्या कृतीमध्ये हस्तक्षेप करणे हे पाप आहे, म्हणून त्यांच्या तोंडातून शाप निघाला. तो शाप काय आहे. मा निषाद प्रतिष्ठाम तव अवगमः शाश्वती समः यत क्रौंच मिथुनादेकम अवधी काम मोहितम. त्याने शाप दिला वाल्मिक मुनींनी. कोणाला. त्या व्याधाला म्हणजे तो जो शिकार करणारा व्यक्ती आहे त्याला निषाद असं म्हटलेलं आहे. काय शाप दिला. हे निषादा, काममोहित असलेल्या प्रणय क्रीडेमध्ये असलेल्या क्रौंच पक्षातील एकाला तू ठार केलंस, जे निष्पाप होते, त्यांनी तुमचं काहीच बिघडलेलं नव्हतं, म्हणून तू त्याचा वध केलास, म्हणून तुला याच्यापुढे कधीच प्रतिष्ठा मिळणार नाही आणि कधीच शांती मिळणार नाही, असा शाप दिला. शाप दिल्याबरोबर पुन्हा वाल्मिक मुनीला पश्चाताप झाला. अरे मी उगाच शाप दिला. कारण निसर्गामध्ये जे काही क्रिया होत असतात ते परमेश्वराच्या इच्छेनुसार होत असतात, आपण कोण आहोत शाप देणारे, असं त्यांना दुःख वाटलं. आणि पुन्हा नंतर विचारायला, अरे तोंडातून माझ्या कसा काय श्लोक निघून गेला. आणि हा श्लोक कसा आहे. अत्यंत उत्कृष्ट श्लोक आहे, छंदबद्ध आहे, अनुष्टुप छंद आहे. म्हणजे गायनामध्ये कवितेमध्ये जो छंद आहे, अनुष्टुप छंद हा एक उत्कृष्ट छंद आहे. अनुष्टुप छंदामध्ये काय असतं. 4 चरणं असतात, प्रत्येक चरणामध्ये 8-8 अक्षरं असतात. आणि हा जगातलं पहिलं काव्य बाहेर पडलं, म्हणजे वेदाच्या नंतरचं. आणि त्यांना आनंदही वाटायला लागला, दुःखही वाटायला लागलं. असं चिंतन करत करत आंघोळ केलं आणि ते आले आपल्या आश्रमामध्ये. आश्रमामध्ये आल्यानंतर विचार करू लागले की माझ्या हातून काय झालं, मी पाप केलं आहे. आणि असं चिंतन करता करता ते संध्या करण्यासाठी बसले. आचमन करणार इतक्यात बघितलं की तेजपुंज काहीतरी प्रकाश येतो आहे. आणि ब्रह्मदेव आल्याबरोबर वाल्मिक मुनींनी उभं राहून त्यांचा सत्कार केला, नमस्कार केला, त्यांची पूजा केली आणि विचारलं की ब्रह्मदेव आपलं येणं कसं काय झालं. प्रसन्न हास्य करून ब्रह्मदेव म्हणाले की तू चिंता करू नको, तुझ्या तोंडून जे निघालेला श्लोक आहे तो शाप जरी वाटत असला तर शाप नाही, मीच ते घडवून आणलेलं आहे, मीच तुला बुद्धी दिली आणि हे सगळं आहे.
म्हणून तू आता काय कर, नारद मुनीने जे तुला आत्ता रामायण सांगितलं त्याचं सविस्तर लिही आणि हे सगळं याच अनुष्ठुप छंदामध्येच लिही आणि हे रामायण अशा प्रकारे लिही की अत्यंत सुंदर वाटेल. वाल्मिक मुनीने विचारलं की मला सगळं काही माहीत नाही, थोडं बहुत मला माहीत आहे, पण मी सगळं काही मला माहीत नाही. ब्रह्मदेव म्हणाले तू काळजी करू नको, माझा आशीर्वाद आहे, तू जे बघितलेलं नाहीस तेही तुला दिसेल, लोक काय बोलत होते तेही दिसेल. एवढंच नाही तर लोकांनी मनामध्ये काय विचार केला होता रामायण काळामध्ये, केवळ प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता एवढंच नाही, सगळ्यांचंच त्यांच्या संदर्भात असलेले सगळ्यांच्या मनात काय होतं, हशी मजाकमध्ये सुद्धा काय बोलले हे सुद्धा तुम्हाला दिसेल आणि तुम्ही ते लिहून काढा. असं म्हणून ब्रह्मदेव निघून गेले. आणि मग आता ब्रह्मदेवाने जाता जाता एक सांगितलं की तू जे रामायण लिहिणार आहेस ते किती दिवस टिकेल. आज लोक कादंबऱ्या लिहितात, 8 दिवसात ते कादंबरी लिहितात आणि दुसऱ्या 8 दिवसात ते रद्दीमध्ये जाते. पण रामायणाचं कसं आहे, यावत स्थाशयन्ति गिरयः सरितश्च महीतले तावद रामकथा लोकेषु प्रचरिष्यति. म्हणजे काय, जोपर्यंत या पृथ्वीवर डोंगर आहेत, नद्या आहेत, तोपर्यंत रामायणाची कथा लोकांमध्ये प्रचलित राहील, लोक ऐकत राहतील. म्हणून ब्रह्मदेवांनी दिलेले हे वरदान आजही आपल्याला 17 लाख वर्षाच्या नंतर अनुभवाला येतं आहे. परंतु आता हे सगळं लिहून झाल्यानंतर सगळं लिहिलं, वाल्मिक मुनींनी सगळं लिहिलं रामायण. किती लिहिलं, 24,000 श्लोक. परंतु काही ठिकाणी 24,335 श्लोक आहेत. 24,000 गृहीत धरूया आपण. 24,000 श्लोक आहेत, 500 सर्ग आहेत, 7 कांड आहेत. कांड म्हणजे विभाग, बालकांड, अयोध्याकांड, त्यानंतर येणारं अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड, उत्तरकांड. तर अशा प्रकारचे हे वेगवेगळे कांड आहेत. मग आता आपण लिहिलं हे खरं आहे, पण हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे ना. आता आपल्याकडे सध्या खूप तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आपले हे रामकथा आपण थेट प्रसारण करू शकतो. क्रिकेटचं थेट प्रसारण होतं. कुठं काही झालं की 1 मिनिटात व्हॉट्सअपवर सगळीकडे पाठवतो. परंतु हे त्या काळात प्रिंटिंग नव्हती, मुद्रणशास्त्र नव्हतं. मग आता ही रामकथा जायची कशी सगळ्यांपर्यंत, असा विचार करत सकाळच्या वेळी बसले असताना एक प्रथा अशी होती, लव आणि कुश सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर पहिल्यांदा ते आपल्या मातेच्या, सीतामातेच्या पाया पडायचे आणि गुरुदेवाच्या, वाल्मिक मुनीच्या पाया पडण्यासाठी यायचे. असं चिंतन करीत असताना लव कुश आले. कुशलव, कुश मोठा आहेत, कुशलव आले आणि त्यांनी प्रणाम केला. लगेच वाल्मिक मुनींना सुचलं, अरे माझ्यासमोरच आहेत की गायक. मनामध्ये त्यांनी विचार केला आणि सगळं रामायण लव आणि कुश यांना शिकवलं, पाठ करून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आता तुम्ही हे रामायण गायला सुरू करा. पण गायचं कसं, आधी काहीतरी सराव झाला पाहिजे, ट्रायल झालं पाहिजे ना, परीक्षण झालं पाहिजे, मग लोकांपुढे गेलं पाहिजे. म्हणून मग काय केलं वाल्मिक मुनींनी, ठीक आहे आपण एक परीक्षा म्हणून किंवा एक सराव म्हणून अगोदर रामायण गाऊन घेऊ. म्हणून सगळ्या ऋषीमुनींना त्यांनी बोलवलं. सगळ्या साधू संतांना जे काही राहत होते जंगलामध्ये, इकडे तिकडे सगळीकडे, सगळ्यांना ऋषीची एक मीटिंग, परिषद म्हणा, सभा म्हणा, अशी बोलवली. आणि मग त्याच्यापुढे मग लव आणि कुश आणि लव रामायण गाऊ लागले. पहिली वेळ त्यांची होती आणि त्यांनी इतकं उत्कृष्ट, इतकं सुंदर त्यांनी गायन केलं की ऋषीमुनींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले की प्रभुरामचंद्र साक्षात माझ्यापुढे त्यांनी उभं केलं आणि ते भावविभोर झाले. भावविभोर म्हणजे काय, ऋषीमुनी तपश्चर्या करतात, भक्ती त्यांच्यामध्ये फारशी नसते, परंतु प्रभुरामचंद्राचं चरित्र ऐकून त्यांच्या मनामध्ये एवढे भाव दाटून आले की डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि रामकथा संपल्यानंतर एक एक उठला. आपण भेट देतो ना, लग्नामध्ये भेट देतो, वाढदिवसात भेट देतो. ऋषीमुनींना वाटलं आपण ह्या बालकांना भेट द्यावं, पण काय भेट देणार, त्यांच्याकडे काहीच नसतं. मग कोणी कमंडलं दिलं, कोणी ते वल्कलं दिली, कोणी ते हरणाचं कातडं दिलं, कोणी ते जानवं दिलं, कोणी समिधा बांधायची दोरी दिली, कोणी जटा बांधायची दोरी दिली. असं वेगवेगळे वस्तू त्यांनी दिल्या आणि मोठ्या प्रेमाने दिल्या. आता कोणी म्हणे याच्यात काय, समिधा बांधायची दोरी, याच्यात काय किंमत, काय पैशामध्ये किंमत नाही, कारण ते साधू संत त्यांच्याकडे काही राहायलाच काही नाही, तर ते देणार काय. पण तो प्रेम भावनेने दिल्यामुळे ते एक बक्षीस आहे, पारितोषिक आहे. आणि त्यामुळे वाल्मिक मुनी तर आनंदित झाले,
कारण हे छोटे बाळ आहेत, लहान आहेत, 7-8 वर्षाचे आहेत ते. कुशलवांचं वय जास्त नाही. आणि मग यांना खात्री पटली वाल्मिक मुनींना की आता मात्र रामायण गायलं जाणार. पण उद्देश काय आहे? प्रभू रामचंद्रापर्यंत रामायण गेलं पाहिजे. परंतु जाणार कसं? आधी लोकांच्या माध्यमातून गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय सांगितलं कुश आणि लवांना की तुम्ही अयोध्यामध्ये जा, गल्ली गल्लीमध्ये जा, प्रत्येक ठिकाणी जा, चौकामध्ये जा आणि तिथं गात राहा, चालत चालत गात राहा, बसा गात राहा, कोणाच्या घरी जाऊ नका, कोणाच्या दरबारात जाऊ नका. आणि मग अशा प्रकारे कुश आणि लव रामायण गाऊ लागले. आपण ऐकूया. हे श्री राम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. परिते ओठ उमलती, सुगंध देश्वर भुवनी झुलती. फुला परिते ओठ उमलती, सुगंध देश्वर भुवनी झुलती. करुणभूषणे कुंडल झुलती, भूषणे सुंदर झुलती. संगती वीणा झंकारिती, संगती वीणा झंकारिती. कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. श्रीराम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती. पुरुषार्थाची चारी चौकट, त्यात पाहता निज जीवन पट. प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट, प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट. प्रभुचे लोचन पावती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. प्रतिमा म्हणजे फोटो, चित्र. प्रत्यक्ष म्हणजे आपण एकमेकाला बघतो. आता आपल्याला अनुभव आहे, आपण कुठं गेलं की फोटो काढतो, नदी किनारी, इकडे तिकडे कुठे गेल्यानंतर. नंतर आपण बघतो ते किती सुंदर फोटो आले, आपण बघितलं तर सुंदर नाही वाटलं, फोटो जास्त सुंदर वाटायला लागले. तसं आहे. म्हणून प्रभू रामचंद्राचं हे गात असताना, रामायण गात असताना लोकांच्या समोर लक्षात आले की आपल्याच प्रभूचं हे गायन करायला लागलेत. आणि प्रभू रामचंद्र त्यावेळेस राज्य करीत होते आणि बराच कालावधी लुटलेला होता. काही नवीन पिढी होती, त्यांना माहीत नव्हतं. पण हे गायन करत असताना सगळ्यांच्या डोळ्यापुढे प्रभू रामचंद्राचं चरित्र उभं राहू लागलं. आणि सगळे इतके आनंदी झाले की लोक त्या कुशलवाच्या मागेच फिरू लागले, ते जिकडे जातील तिकडे जाऊ लागले. आणि लोक इतके रममान झाले. का रममान झाले? कारण प्रभू रामचंद्र हेच रममान होण्यासारखे आहेत. हे कशावरून आहे? अनेक ग्रंथांमधून राम म्हणजे काय याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. काय आहे? रामार्चन चंद्रिका नावाचा एक ग्रंथ आहे, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? रमन्ते योगिना नित्यम सदा रमयती स्वकान निर्गुणम सच्चिदानंदम सगुणम चेती कीर्तयते. म्हणजे ज्यामध्ये योगी रममान होतात, जे निर्गुण आहे आणि सगुणी आहे, सच्चिदानंद आहे, असे परमात्मा म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. मुक्तोपनिषद आहे एक मुक्त उपनिषद, त्यामध्ये काय? राम त्वम परमात्मासी सच्चिदानंद विग्रह.
म्हणजे प्रभुरामचंद्र हेच परमात्मा आहेत आणि विग्रह सच्चिदानंद विग्रह, विग्रह म्हणजे मूर्ती, मूर्त स्वरूप म्हणजे सच्चिदानंद परमात्म्याचं ते मूर्त स्वरूप आहे. राम एवं परम ब्रह्म, राम एवं परम तपः, राम रहस्य उपनिषदाने सांगितलेले आहे की प्रभुरामचंद्र हेच परब्रह्म आहेत, तेच तप आहेत. आणि म्हणून प्रभुरामचंद्राच्या रामायणाची चारित्राची भुरळ सगळ्यांना पडली. आपले संत तर वेडेपेशे झाले होते. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, राम म्हणता राम म्हणता राम होईजे, राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता रामची होईजे. आईचे सुख वचनी आहे, आईचे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव आहे, विश्वासे अनुभव आहे, राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता राम म्हणता रामची होईजे, पदी बैसुनी पदवी घेईजे. म्हणजे आपण राम 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 म्हणत राहिलो तर आपणच राम होऊ. कबीरदासांनी त्याबद्दल खूप लिहिलेलं आहे. ते काय म्हणाले की मी पहिल्यांदा राम 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 म्हणत होतो, आता मी झोपतो आणि तोच राम स्वतःच राम 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 म्हणतो. इतके कबीरदास राममय झाले होते. आणि पदी बैसुनी पदवी घेईजे म्हणजे प्रभुरामचंद्राच्या जवळ बसले की आपल्याला ती योग्यता मिळते. पण जवळ बसायचं म्हणजे काय? रामनाम घ्यायचं. तर प्रभुरामचंद्र आपल्याला दिसत नाहीत, पण राम घेतल्यानंतर, कारण नाम हे प्रत्यक्षापेक्षाही मोठं असतं. गगनाहुनी वाढ नाम आहे, माऊलींनी म्हटलेलं आहे. म्हणजे नाम जरी घेतलं तरी खूप गगनापेक्षा ते मोठं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी राम कुठं आहे हे आपल्याला सोपं सांगितलेलं आहे. तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. कुठं रामाला शोधण्याची गरज नाही, कुठं फिरण्याची गरज नाही. अयोध्येला जाऊ नये असा अर्थ नाही, पण हृदयामध्ये राम आहे. तिथं बसून राम 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 केलं तर आपल्याला पदवी प्राप्त होते. एकनाथ महाराजांनी लिहिले, नामदेव महाराजांनी लिहिले, सगळ्या संतांनी त्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे रामायणाचं गायन होत असताना ही बातमी प्रभुरामचंद्रापर्यंत गेली. त्यांनी म्हटलं, लक्ष्मणा बघ रे, ते जे कोण मुलं गायला लागलेत त्यांना आण बरं आपल्या दरबारामध्ये, आपण ऐकू ती काय गात आहेत. लक्ष्मण गेले. जाताना त्यांनी सुवर्णमुद्रा वगैरे हे सगळं वस्त्र अलंकार नेलं, देऊ केलं. कुशलभाऊ म्हणाले, नाही, आमच्या गुरुने सांगितलं आहे आम्ही कोणाचंही काही घेणार नाही. लक्ष्मण म्हणाले, ठीक आहे, नका घेऊ, प्रभुरामचंद्रांनी बोलवलेलं आहे, तुम्ही चला दरबारामध्ये गायन करा. कुशलभाऊ म्हणाले, आम्ही कोणाच्याही दरबारामध्ये येणार नाही. अरे राजा राम आहे, तुम्हाला माहीत नाही का, राजा आहेत ते. राजा असले तरी त्यांना ऐकायचं असेल त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही तिकडे येणार नाही. बघा, कुश आणि लव यांच्या मनामध्ये वाल्मिक मुनीबद्दल किती श्रद्धा आहे. शब्दानं शब्द ते पाळतायत. ही बातमी त्यांनी सांगितली प्रभुरामचंद्रांना. प्रभुरामचंद्र म्हणाले, ठीक आहे, आपण असं करू, ते येत नसतील तर आपण एक प्रसंग आयोजित करू, आपल्याकडे यज्ञ आहे, यज्ञामध्ये त्यांना बोलू. मग लक्ष्मणाने सांगितलं लवकुशांना. लवकुश म्हणाले, ठीक आहे, हां, आम्ही यज्ञामध्ये येऊन गातो. आणि मग दुसऱ्या दिवशी यज्ञामध्ये त्यांचं गायन झालं. हे गायन कोणत्या भाषेत केलं असेल? संस्कृत भाषेत केलं. त्या संस्कृत भाषेत गायन करताना त्याला म्हटलेलं आहे मार्गविधान. दोन प्रकारे गायन करता येतं. एक संस्कृतमध्ये गायन, त्याला मार्गविधान पद्धत म्हटलेलं आहे. आणि प्रादेशिक भाषेत जर गायन केलं तर त्याला देशी गायन म्हटलेलं आहे किंवा देशी पद्धत म्हटलेलं आहे.
आता प्रश्न एकाने विचारला होता मला की रामायणाच्या काळामध्ये, प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये लोक कोणती भाषा बोलत होते? तर सामान्य लोक जे बोलत होते ते अवधी भाषा बोलत होते. आजही अवधी हिंदीसारखी आहे थोडीभूत. रामचरितमानस त्याच भाषेत लिहिलेलं आहे. परंतु बाकीचे लोक सगळे संस्कृत बोलायचे. राजवाड्यामध्ये सगळे संस्कृत, मंत्रापासून सगळे संस्कृत बोलायचे. परंतु सामान्य माणसं मात्र अवधी भाषेत बोलायचे. नंतर मग आता हे सगळेजण अयोध्यामध्ये दरबारामध्ये गेले आणि गायन त्यांचं झालं. आता गायनाच्या प्रसंगात एक खूप छान प्रसंग आहे. वाल्मिकी रामायणात नाही, परंतु रामचरित मानसामध्ये आलेले आहे की गायन सुरू झालं. कुशलव गायला लागलेत. प्रभू रामचंद्र वर बसलेले आहेत. सगळे ऋषीमुनी मंत्री बसलेले आहेत. सगळे लोक आलेले आहेत. दरबार पूर्ण भरलेला आहे आणि गायन सुरू झालं. इतके मंत्रमुग्ध झाले की लोक टाळ्या वाजू लागले, इकडून तिकडे असं डुलू लागले आणि एकमेकाला टाळी देऊ लागले. आणि काही जण म्हणू लागले, हे दोघांचे चेहरे प्रभू रामचंद्रासारखे दिसायला लागलेत, ते कोण आहे हे? कोणी म्हणाले, आपल्याला काय माहीत, ऐक तर, आपल्या प्रभूचं ऐक तर. आणि सगळे इतके मंत्रमुग्ध झाले. मग रामचंद्राने काय केलं, हळूच सिंहासनावर उठले, पावलं न वाजवता असं गेले आणि एकाच्या जवळ जाऊन मांडी घालून बसले. आणि मग असं एवढं चालू असताना एकाने मांडीवर थाप दिली, अबे बघ किती छान आहे. त्याने बघितलं, अरे प्रभू रामचंद्र. त्याने म्हटलं, चालू द्या तुमचं. म्हणजे खाली जाऊन श्रवण करणं, म्हणजे वक्त्याने वर बसलं पाहिजे, श्रोत्याने खाली बसलं पाहिजे. प्रभू रामचंद्राने ठरवून टाकलं, कारण ते वक्ते आहेत ना, कुश आणि लव, आणि रामायण गात आहेत. म्हणजे इतकं सुंदर आहे. मग आता हे अयोध्या काय आहे? अयोध्या आजची अयोध्या वेगळी, त्या काळाची अयोध्या वेगळी. आज अयोध्येमध्ये किंवा बाकीच्या भागामध्ये आपण लाईट वापरतो. अयोध्येचं खूप वर्णन वाल्मिक मुनींनी खूप सुंदर केलेलं आहे. अत्यंत सुंदर अशी अयोध्या होती. ते शहर काय होतं? अयोध्या म्हणजे काय? हे जे कोसल राज्य आहे, कोसल राज्य आहे, त्यामध्ये अयोध्या नावाची राजधानी आहे. जसं आपलं महाराष्ट्र आहे आणि मुंबई राजधानी आहे. तर ते अयोध्या शहर 12x3 योजन होतं. आता योजन हे एक परिमाण आहे. एक योजन म्हणजे 12.80 किलोमीटर, म्हणजे 12 किलोमीटर धरा की, म्हणजे एवढं त्याची लांबी आणि रुंदी होती. म्हणजे 5905 वर्ग किलोमीटर इतकं ते मोठं शहर होतं. आणि त्यामध्ये सगळे तटबंदी होती, खंदक होता. आपण जर कधी छत्रपती संभाजीनगराला गेला असाल, देवगिरीचा किल्ला पाहिला असेल, तर त्या किल्ल्याच्या भोवती खंदक आहे आणि खंदकाच्या मध्ये मोठी तटबंदी आहे आणि मध्ये किल्ला आहे. तसं या अयोध्याभोवती होतं. म्हणून ते अयोध्या इतकी रम्य आहे, रम्य ते वरी अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. योगीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. अयोध्या मनु निर्मित नगरी. ही अयोध्या नगरी. आता आपल्याला सगळ्या अवयवाचं कान करून ऐकावं लागेल. आपली अशी लाईट गुल होत असते, परंतु अयोध्यामध्ये कधी लाईट जात नव्हती.
कारण तिथले MSCB त्यांची फार चांगली होती. काय होतं, रस्त्यावर असे खांब होते, खांबाला मणी लावलेले होते. त्या मणी संध्याकाळी ते झाकण, त्याच्यावर कपडा असायचा, तो काढायचा, वर करायचा आणि संध्याकाळी ते मणी चमकायचे आणि प्रकाश पडायचा. सगळ्या रस्त्यावर चौकामध्ये. आपल्या घरासमोर लाईट नसेल, परंतु अयोध्येमध्ये असा लाईट प्रकाश असायचा. आणि इमारती घराघरावर रत्न तोरणे, घराघरावर रत्न तोरणे, आवती भवती रम्य उपवने, त्यात रंगती नृत्य गायने, त्यात रंगती नृत्य गायने, मृदुंग वीणा नादती, मृदुंग वीणा नित्य नादती, अलका नगरी परी अयोध्या मनोनिर्मित नगरी, अयोध्या मनोनिर्मित नगरी, अयोध्या मनोनिर्मित नगरी, अयोध्या मनोनिर्मित नगरी. अशी अयोध्या अत्यंत सुंदर आणि त्यात राहणारे माणसंसुद्धा अत्यंत सुंदर. माणसं कशी होती, जनता कशी होती. कामी वन कर्देयो वा नृशंसः पुरुष क्वचित दृष्टुम शक्ममोध्यायम ना विद्वान न च नास्तिकः. काय वर्णन आलेलं आहे. अयोध्येमध्ये कोणी कामी लोक नव्हते, कृपण नव्हते म्हणजे कंजूस नव्हते, क्रूर लोक नव्हते, मूर्ख लोक नव्हते, नास्तिक तर नव्हते आणि अकाली कोणाचा मृत्यू व्हायचा नाही. आता व्हायला नाही, 25 वर्षात हार्ट अटॅक, 40 वर्षामध्ये काहीतरी आणखीन डायबिटीस, म्हणजे 60-70च्या पुढे गेला तरी खूप मोठी गोष्ट झाली. पण त्या काळामध्ये म्हातारे होऊन लोक मरायचे, तेही निरोगी राहून. अशी अयोध्या नगरी होती. कारण का, राजा होता दशरथ. कारण जशी राजा तशी प्रजा. राजा असा हा उत्तम होता. आणि या राजाचं वर्णन काय आहे. राजा दशरथ अतिरथी होते. अतिरथी, रथी म्हणजे काय, रथावर बसून युद्ध करणारा. एक नुसता रथी, एक रथ आहे, दुसरा रथ आहे, एकमेकाला युद्ध करायला लागले, ते रथी आहे. त्यानंतर महारथी, एक मनुष्य दुसऱ्या 1000 लोकांसोबत, 10,000 लोकांसोबत युद्ध करतो, तो महारथी. आणि अतिरथी म्हणजे जो 1,00,000 लोकांसोबत युद्ध करू शकतो, असा रथी, महारथी. दशरथ राजा अतिरथी होते. आणि आता हे दशरथ राजा कोण आहेत, त्यांचा इतिहास माहीत पाहिजे. आता प्रभुरामचंद्राचं जे वंशावळ आहे, प्रभुरामचंद्र हे 40वे पुरुष आहेत. त्यांची सुरुवात कुठून झाली. तसं जर बघितलं तर प्रभुरामचंद्र हे सूर्यवंशी आणि भगवान श्रीकृष्ण चंद्रवंशी. सुरुवात झाली ब्रह्मदेवापासून. ब्रह्मदेवानंतर मारीच राक्षस नाही बरं का, हे मरीची ऋषी आहेत. नंतर कश्यप, विवस्वान, मनु, इक्ष्वाकू, हे जे 5वे पुरुष आहेत इक्ष्वाकू. यावरून प्रभुरामचंद्राच्या कुळाला इक्ष्वाकू कुळ असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आले कुक्षी, विकुक्षी, बाण, अनरण्य, हा 9वा पुरुष आहे, याचा पुढे उल्लेख येणार आहे. त्यानंतर पृथू, त्रिशंकूची कथा आपल्याला माहीत आहे. वाल्मिक ऋषीने त्यांना वर गेले, खाली आले, स्वर्गात वगैरे ते आहे. मग धुंधुमार, युवानश्य, मानधाता, सुसंधी, ध्रुवसंधी, भरत, 17व्या क्रमांकाचे भरत आहेत. हे जे प्रभुरामचंद्राचे बंधू भरत ते नाही, अगोदर भरत राजा होऊन गेले, ज्यांच्यावरून आपल्या देशाचं नाव भारत पडलं, ते भरत. नंतर असित, नंतर सगर, असमंज, अंशुमान, दिलीप, भगीरथ. तर हे जे सगर, असमंज, अंशुमान, दिलीप आणि भगीरथ यांनी गंगा आणली. म्हणजे 5व्या पिढीमध्ये गंगा आली, भगीरथाने आणली. पण अगोदर सुरुवात झाली ते सगर राजापासून. नंतर ककुस्थ, प्रभुरामचंद्राला म्हणून काकुस्थसुद्धा म्हटलेलं आहे. नंतर रघुवंश आपण राघव म्हणतो, ते 25वे पुरुष आहेत. प्रवृद्ध,
शंखण, सुदर्शन, अग्निवर्ण, शिग्रग, मरु, प्रशुंग, अंबरीष, नहुष, ययाती, नाभाग. नाभागनंतर महत्त्वाचं आहे अज. अजचा मुलगा दशरथ आणि दशरथापासून मग पुढे राम आणि मग पुढे मग कुशलव. तर हे एवढी मोठी परंपरा आहे आणि ही परंपरा असल्यामुळे रामायणामध्ये किंवा अयोध्येमध्ये किंवा संपूर्ण चरित्रामध्ये आपल्याला मोठेपणच रामचंद्राचं दिसतं. आता हे सगळं दशरथांचं आहे. अयोध्या इतकी सुंदर आहे, परंतु दशरथ राजा एवढे दशरथ आहे. दशरथाचं कसं आहे की हां आहे का ना, दशरथामध्ये दश म्हणजे 10. तर त्यांचा जो रथ होता तो 10 दिशेला जाऊ शकत होता. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, खालचं वरचं सगळं 10 दिशा अशा प्रकारची युद्ध करायची, म्हणून त्यांना दशरथ म्हटलेलं आहे. पुढे प्रसंग येणार आहे, इंद्राच्या बाजूने त्यांनी युद्ध केलं, हवेत त्यांचा रथ उडायचा वगैरे म्हणून. आणि त्यांच्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे, एखादा व्यक्ती मोठा कधी होतो, आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर मोठ्याच्या संगत राहिलं पाहिजे. म्हणून बघा नेत्यांच्या सोबत किती लोक असतात, पाठीमागं पुढे मागं सगळे पळणारे, त्यांचे मोठेपण वेगळं. परंतु साधू संतांच्या संगतीत आपण जर राहिलो तर आपला फायदा जास्त होतो. संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणजे प्रभुरामचंद्र किंवा परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर संतांच्या संगत राहावं लागेल आणि मनाच्या वेगानं आपण परमेश्वराचं साक्षात्कार करू शकतो. म्हणून दशरथ राजाकडे जे मंत्री होते 8 मंत्री, ते अत्यंत विद्वान होते. त्यातला एक सुमंत्र फार महत्त्वाचा मंत्री आहे. बाकीच्यांचे नावं वेगाने वाचूया आपण. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, अकोप, धर्मपाल, सुमंत्र. आणि 8 ऋषी होते. हे कोणकोणते होते? वशिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली, काश्यप, गौतम, मार्कंडे आणि कात्यायन. हे सगळे ऋषी मार्गदर्शन करायचे दशरथ राजांना. जेव्हा जेव्हा प्रसंग आला तेव्हा हे ऋषींना बोलवायचे, आता मी काय करू सांगा. म्हणजे आपल्याला जर समजत नसेल तर लोकांचं ऐकलं पाहिजे. पण आपल्याकडे काय प्रथा आहे की मीच शहाणा, मीच दीडशहाणा असं म्हणण्याची सवय झाल्यामुळे आपल्याला ज्ञान मिळतच नाही. मलाच खूप येतं असं वाटत राहतं. विद्यार्थी कोणाला शिक्षकांना प्रश्न विचारत नाहीत, त्यामुळे शिक्षक काही माहिती सांगत नाहीत. आता गुरु आणि शिष्याचं कसं आहे की शिष्याला जर ज्ञान मिळवायचं असेल, गुरुकडून ज्ञान घ्यायचं असेल तर शिष्याने भरपूर प्रश्न विचारले पाहिजेत. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. साष्टांग नमस्कार घाला, मग प्रश्न विचारा, मग ते ज्ञानी लोक तुम्हाला ज्ञान देतील, उपदेश करतील. आता साष्टांग नमस्कार कोण घालतं? साधा नमस्कारही विद्यार्थी घालायला तयार नाहीत. आता शिक्षकांचे दोष त्याच्यामध्ये आहे. परंतु मंत्री सगळे होते, ऋषीमुनी होते आणि त्यांची चतुरंगी सेना होती, पायदळ, घोडदळ, रथदळ, हत्तीदळ. तर हे सगळं होतं, सगळीकडे सुखशांती होती. पण एक गालबोट होतंच. कसं आहे, चंद्र खूप छान आहे पण डाग आहे. चंद्रमे जे अलांछन म्हटलेलं आहे. मार्तंड जे तापहीन असे आपल्याला पाहिजेत. सूर्य पाहिजे पण ताप न देणारा, चंद्र पाहिजे पण डाग नसलेला. परंतु दशरथाच्या मनामध्ये एक खंत होती. काय? त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती, मुलगा किंवा मुलगी नव्हती. तसं जर बघितलं तर त्यांना राम, लक्ष्मण हे सगळे चौघं जन्मण्याच्या आधी एक मुलगी जन्मली होती, तिचं नाव होतं शांता. पुढे उल्लेख येणार आहे. म्हणजे रामाला एक बहीण आहे शांता, मोठी बहीण आहे, ती आधीच जन्मलेली आहे. परंतु वंश पाहिजे ना, वंशाला दिवा पाहिजे, हे राजकारभार चालला पाहिजे. मग त्यांचं खंत होती. आणि मग काय करावं. आता यांचं वय किती बघा, 60,000 वर्ष वय दशरथ राजाचं. म्हणजे त्या काळामध्ये किती लोक जगायचे. त्रेतायुग आहे, सत्ययुगामध्ये तर फारच जगायचे, त्रेतायुगामध्ये तरी आयुष्य कमी झालं. आणि मग त्यांनी विचार केला की आता आपल्याला एक मुलगा पाहिजे, काय करावं. मग त्यांनी ऋषींना सगळ्यांना बोलवलं. मग सगळ्या ऋषींनी सांगितलं की तुम्हाला यज्ञ करावं लागेल. पुत्र कामेष्ठी यज्ञ. कामेष्ठी पुत्राची इच्छा ठेवून केलेलं यज्ञ. परंतु ते एकटं यज्ञ नाही, तिच्या आधी अश्वमेध यज्ञ करावा लागतो. त्यानंतर पुत्र कामेष्ठी आणि त्याच्यानंतर पुन्हा 6 यज्ञ आहेत. मग आता यांनी पुत्र कामेष्ठी यज्ञ करायचं ठरवलं. सगळी तयारी झाली. तयारी झाल्यानंतर आता या अश्वमेध सुरुवातीचा आहे, अश्वमेध यज्ञ करायचं आहे, म्हणजे घोडा सोडावा लागतो. परंतु त्यांचा जो मंत्री होता सुमंत्र, हा ऋषितुल्य होता, फार हुशार होता. त्यांनी सांगितलं की आपण यज्ञ तर करूया,
परंतु यज्ञ करणारा जो व्यक्ती आहे तो तेवढाच पवित्र पाहिजे. आणि तो जर पवित्र नसेल तर तुम्ही यज्ञ हजारो केले तरी काहीही फायदा नाही, फक्त समिधा टाकणं एवढंच होईल. परंतु मंत्राच्या द्वारे काही प्राप्ती करून घ्यायची असेल तर यज्ञ करणारा व्यक्ती अत्यंत शुद्ध पाहिजे. मग कोण आहे? मग सुमंत्राने इतिहास सांगितला की एक ऋषशृंग आहेत. ऋषशृंग म्हणजे विभांडक ऋषीचे पुत्र. विभांडक कोण आहे? काश्यप ऋषीचा हा मुलगा. आणि ते विभांडक, आणि विभांडकाला हा मुलगा झाला ऋषशृंग. त्याची खूप कहाणी आहे, आपल्याला तेवढा वेळ नाही. पण संक्षिप्तमध्ये काय आहे की हे विभांडक तपश्चर्या करीत होते. तपश्चर्या करायला कोणी बसलं की इंद्रदेव घाबरतात, लगेच ते अप्सराला पाठवतात. आणि मग एक अप्सरा आली. विभांडकाने ओळखलं की आपलं तपश्चर्या भंग करायला आलेली आहे आणि त्यांना खूप राग आला. ते म्हणाले तुला काय पाहिजे? ती म्हणाली मला मुलगा पाहिजे. चल मुलगा घे. त्यांनी वीर्य तिला देऊन टाकलं. तिला सुद्धा संताप आला आणि तिला कळलं की आपली चूक झाली. तिने ते वीर्य हरिणीला देऊन टाकलं. हरिणीच्या पोटात वीर्य गेलं, ते बाळ जन्मलं आणि त्याला 2 शिंग. कारण विभांडक ऋषी आहे, मोठे ऋषी आहेत, म्हणून ऋषशृंग म्हणजे ऋषी आहे पण शिंग आलेत हरणासारखे. पण हा पवित्र आहे. ह्या ऋषशृंगाला त्यानं बाईच बघितलेली नाही. जन्मल्यापासून त्याला आईच माहीत नाही, आईसुद्धा बघितलेली नाही. आणि विभांडकाने ठरवलं होतं की माझ्या मुलाला माया धरू देणार नाही मी. स्त्रीच्या रूपानं माया येते, पैशाच्या रूपानं माया येते, सत्तेच्या रूपानं माया येते, लोभाच्या रूपानं येते, परंतु माझ्या मुलाला मी स्त्रीचा दर्शनसुद्धा होऊ देणार नाही. म्हणून हा होता. मग आता हे, परंतु मग याच्या अगोदर एक घटना काय झाली की रोमपाद अंगदेशाचे राजा, त्यांचं नाव आहे रोमपाद. रोमपादाच्या राज्यामध्ये 10-12 वर्ष दुष्काळ पडला, पाऊसच पडला नाही, दुष्काळ. मग त्यांना ऋषींना बोलवलं की काय झालं. ऋषींनी सांगितलं की राजाने चूक केली की दुष्काळ पडतो. म्हणून जी काही चूक झाली असेल, जे काय झाली असेल त्याचा विचार न करता आता आपल्याला दुरुस्ती करायची आहे. फक्त एकच असा व्यक्ती आहे ऋषशृंग. त्यांना जर बोलवलं तर पाऊस पडेल, नाही तर पडणार नाही. बोलवायचं कसं? मग मंत्र्यांना बोलवलं, जा तुम्ही जा ऋषशृंगाला घेऊन या, रथ घेऊन जा. ते म्हणाले आम्ही जाणार नाही बाबा. बघितलं की ते आम्हाला त्याचे विभांडक भस्मसात करून टाकतील. कारण विभांडक जे ऋषी आहेत ते फार कोपिष्ट आहेत. मग मंत्र्यांनी सल्ला दिला, असं करा की महिलांना पाठवा. गणिका असा शब्द वापरलेला आहे, सुंदर महिलांना पाठवा. मग महिलांना पाठवलं. जेव्हा विभांडक तपश्चर्याला गेले जंगलात, ऋषशृंग एकटे बसलेले आहेत, बालक आहे, तरुण आहे. त्या सुंदर महिला मुली आल्या आणि यांनी बघितलं, यांना वाटलं ऋषीच आले. मग ऋषशृंगाने त्यांची पूजा केली. अरे असे ऋषी मी कधीच बघितलेले नाहीत. मग त्यांनी लाडू दिले, जिलेबी दिले, काय काय पदार्थ त्या काळात होते राजाच्याकडे ते दिले. यांना आपल्याकडचे फळं कंदमुळं दिले. आणि ते पेढा जिलेबी वगैरे खाऊन यांना वाटले कसले फळं आहेत, कुठल्या झाडाला येतात. मग त्या मुलींनी सुंदर मुलींनी सांगितलं की आमच्याकडे अशी झाडं आहेत की याला असे फळं लागतात, चला आमच्या राज्यात. मग ते विभांडक येण्याच्या आधी यांनी दिलं त्यांना. अपहरण म्हणा की आपण, कारण हे एकदम निष्पाप निरागस ऋषशृंग मुनी म्हणजे निरागस. त्यांना मनामध्ये काहीच पाप भावना नाही, काहीच माहीतच नाही. मग तिथे गेल्यानंतर रोमपाद राजाचं जे देश अंगदेश, पुढे कर्णाला अंगदेश मिळालेला आहे अंगराजा म्हणून, तर त्या अंगदेशात गेल्याबरोबर पाऊस सुरू झाला. सगळ्याला आनंद वाटला. आता आनंद वाटल्यानंतर कोणाला वाटतं की मिळालेली वस्तू जाऊच नाही. म्हणून रोमपाद राजाने काय केलं, आपली जी शांता मुलगी आहे जी दत्तक घेतली होती, दशरथ राजाकडून दत्तक घेतलेली आहे. दशरथ राजा आणि रोमपाद मित्र आहेत. रोमपादाला मुलबाळ नव्हतं, दशरथ राजाला मुलगी झाली. मग रोमपादाने म्हटलं की मला तुझी मुलगी दे दत्तक म्हणून. मग दत्तक दिलं. पण आपली मुलगी म्हणून त्यांनी पालनपोषण केलं. आणि मग या रोमपादाने काय केलं की आपली मुलगी शांता हिचं लग्न ऋषशृंगाशी करून टाकलं. कारण जावाई झाल्यानंतर आपल्याच घरी राहील, घर जावाई. नाही तर जंगलामध्ये, आता मुलीला जंगलामध्ये कोण पाठवणार आहे? आज तेच आहे. मुलीचे वडील आणि मुली काय म्हणतात, मुलाला किती पॅकेज आहे? 25 लाख, चालत नाही. 50 लाख, नाही चालत. 1 कोटी, बघू विचार करू. 1.25 कोटी, हां ठीक आहे. पुन्हा शेती किती आहे? 2 एकर, नाही चालत नाही. पॅकेज 1.25 कोटीचं आणि शेती पाहिजे पुन्हा. म्हणजे असं पद्धत झाली. ती त्या काळामध्ये काहीच नव्हतं ना. तर त्या काळामध्ये काही अशा प्रकारचं धन किंवा काय म्हणतो आपण त्याला हुंडा वगैरे एक पद्धत नव्हतीच. मग घरजावाई होणे म्हणजे जिथं आनंद वाटणे तिथं राहणे. मग आता ऋषशृंग आणि त्यांची पत्नी शांता या अंगदेशामध्ये राहू लागले. ही बातमी, हे सगळं कोण सांगायला लागले?
सुमंत्र ऋषी दशरथ महाराजांना सांगायला लागलेत आणि म्हणतायत की त्या ऋषशृंगाला आपल्याकडे घेऊन या आणि त्यांच्या हस्ते यज्ञ करा. आणि हे जरी असं जर यज्ञ त्यांनी केलं तर मग तो यज्ञ सफल होईल, नाहीतर होणार नाही. मग दशरथ राजा गेले रोमपाद राजांकडे. गेल्यानंतर आदर सत्कार झाला. 7 दिवस ते आपल्या मित्राकडे राहिले आणि मग त्यांनी हळूच विषय काढला. गेल्याबरोबर विषय काढायचा नसतो. आपलं कितीही महत्त्वाचं काम असलं तरी गेल्यानंतर त्या यजमानाची स्तुती केली पाहिजे. वा काय छान घर आहे, काय छान एसी आहे, 62 इंची टी व्ही आहे, वा 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 किती मोठं आहे, किती लाखाचं आहे, किती कोटी झाले. नंतर हळूच म्हणायचं ते मी यासाठी आलो होतो, जाऊ द्या ठीक आहे का, असं म्हणत विषय काढायचा असतो. मग 7व्या दिवशी विषय काढला दशरथ राजांनी की माझी अशी इच्छा आहे की मला पुत्र कामिष्ठी यज्ञ करायचा आहे आणि तुमचे जावई ऋषशृंग यांना मला न्यायचं आहे. रोमपाद म्हणाले मग इतक्या दिवस सांगायची काय, पहिल्या दिवशी सांगितलं चाललं असतं की, एवढं आडेवेडे घ्यायची काय गरज आहे, ताकाला येऊन भांडायला पुण्याची आवश्यकता नाही, आपण मित्र आहोत. मग त्यांनी शांता आणि ऋषशृंगला इकडे दशरथ राजाकडे अयोध्येकडे पाठवलं. आता अयोध्येला आल्यानंतर आता यज्ञ करायचा आहे, परंतु यज्ञामध्ये एक महत्त्वाचं काय असतं की पावित्र्य जपलं पाहिजे. एकतर यज्ञ करणारा चांगलाच पाहिजे. आता यज्ञामध्ये अनेक व्यक्ती असतात, ओमताईला माहीत आहे. एक ब्रह्मा असतो, पुन्हा काय असतो तो 4 असतात ना, अर्धर्वयू, ब्रह्मा, होता आणि आणखी एक आहे उद्गाता. असे 4 दिशेला 4 जण तोंड करून बसतात आणि हे सगळे शुद्ध पवित्र पाहिजेत आणि त्यांचा मंत्रोच्चार अत्यंत शुद्ध पाहिजे. आणि मंत्राचा उच्चार जर चुकला, अर्ध्या मात्रेचा जरी चुकला तरी जे ब्रह्मराक्षस असतात ते घुसतात आणि मंत्र यज्ञ उद्ध्वस्त करून टाकतात. ब्रह्मराक्षस म्हणजे ज्यांनी खूप ज्ञान मिळवलं पण दुसऱ्याला दिलं नाही, ते ब्रह्मराक्षस होतात. म्हणून हे सांगितलेलं आहे, हे स्वतः दशरथ राजांनी सांगितलेलं आहे. आणि वशिष्ठ मुनींना त्यांनी बोलवलं. आता हे वशिष्ठ मुनी कोण? हे वशिष्ठ मुनी म्हणजे दशरथ राजांचे कुलगुरू, पुरोहित. आणि हे आजचे नाहीत, हे कुठून आलेत चालत 40 पुरुषापर्यंत पहिल्यापासून आलेले आहेत, ब्रह्मदेवापासून. त्यांचा इतिहास आहे पण आपल्याकडे वेळ नाही. तर मग हे वशिष्ठांना विचारले असे ते काही करायचे नाहीत. मग वशिष्ठांनी सांगितलं ठीक आहे, आपण आधी अश्वमेध यज्ञ करू. मग त्यासाठी मग आता आज वसंत ऋतू आहे, मग तयारी सुरू झाली. 1 वर्ष तयारी केली आणि मग पुढच्या वर्षी तयारी झाली. शरयू नदीच्या काठी इमारती बांधल्या, तंबू टाकले, सगळ्यांची व्यवस्था केली. खूप व्यवस्था, खूप सविस्तर वर्णन वाल्मिकींनी लिहिलेलं आहे. आणि त्या यज्ञासाठी सगळ्यांना बोलवलं. जनक राजालासुद्धा बोलवलं, कैकेयी राजाला बोलवलं, रोमपाद राजा तर आलेच होते, त्या सगळ्यांना बोलवलं. आणि हे बोलवत असताना सगळ्यांना दान दिलं. आता हे दान कसं असावं आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे. वशिष्ठ मुनी काय म्हणाले, त्याचा श्लोक खूप छान आहे. अवज्ञायन दातव्य कश्चित छिल्लीलयापि वा अवज्ञया कृतं हन्याद दातारं नात्र संशय. म्हणजे काय म्हणतात, आपल्याला जर दान द्यायचं असेल तर ज्याला दान द्यायचं आहे त्याचा अनादर करू नका, अवहेलना करू नका, अपमान करू नका आणि आदरपूर्वक दान द्या. जर अपमान करून दान दिला तर दान देणाऱ्याचा नाश होतो. साईबाबांनी सांगितलेलं आहे चरित्रामध्ये की कोणालाही वसवस करू नको, कुत्र्यासारखा द्यायचं नसेल तर देऊ नको, परंतु त्याच्याशी आदरानं वाग. कोणी आला, भुकेला आला त्याला खायला दे, तहानलेला असेल तर पाणी दे, बसायला ओसरी दे. द्यायचं नसेल तर हरकत नाही, त्याचा अपमान करू नको. दशरथ राजाने हे सांगितलेलं आहे, ते आपल्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून आता ऋषशृंग हे यज्ञ सुरू करत आहेत. आता हे 1 वर्ष झालेलं आहे आणि तो जो घोडा आहे तो परत आलेला आहे, अश्वमेध यज्ञ म्हणजे काय असतं की ज्याला यज्ञ करायचा आहे त्या राजाने तो घोडा सोडायचा असतो. उत्कृष्ट दर्जाचा पाहिजे, पुढे येणार आहे आणखी सविस्तर. आणि त्याच्या डोक्यावर समोर एक माहितीपत्रक छापलेलं असतं की हा घोडा जो अडवेल त्याला युद्ध करावं लागेल आणि घोडा पाठवणारा युद्ध करेल आणि त्याला जिंकून घेईल, आवाहन असतं ते. आणि घोड्याला कोणी जर पकडलं नाही तर याचा अर्थ सगळेजण त्या राजाचं वर्चस्व मान्य करतात. म्हणून हा अश्वमेध यज्ञ केलेला आहे. आणि 1 वर्षानंतर तो घोडा परत आल्यानंतर मग आता अश्वमेध यज्ञ सुरू झालं. त्याचं सविस्तर वर्णन आहे परंतु आपल्याला त्याची गरज नाही. आणि मग त्यानंतर
हे झाल्यानंतर आणखीन 6 यज्ञ केले त्यांनी. त्याचं नावं फक्त घेऊ. ज्योतिष्टोम यज्ञ, आयुष्टोम यज्ञ, अतिरात्र यज्ञ, अभिजित यज्ञ, विश्वजित यज्ञ, आप्तोर्याम यज्ञ, असे 6 यज्ञ आणि मग पुत्रकामिष्ठी यज्ञ करावं लागतं. तर हे झालं, सगळे झाले, म्हणजे 7 यज्ञ झाले आतापर्यंत. आता आलं पुत्रकामिष्ठी यज्ञाकडे येऊया आपण. तर ह्या बालकांडाचं आपण चिंतन करीत आहोत. तर यामध्ये एक व्याख्या खूप छान केली वाल्मिकीने इथं मुलगा शब्द वापरलेला नाही. कोणी म्हणेल तो मराठी शब्द आहे, काही असलं तरी त्यांनी पुत्र हा शब्द वापरलेला आहे. पुत्र म्हणजे काय, की जो आपल्या आईवडिलांना स्वर्गात पाठवतो. स्वर्गात पाठवतो म्हणजे काय, आज जे पद्धतीनं हाणामारी करून असा अर्थ नाही. म्हणजे एवढं पुण्य कमवतो की त्या पुण्यामुळे त्याचे आईवडील स्वर्गामध्ये निवास करतात, त्याला पुत्र म्हटलेलं आहे. बाकीचे सगळे मुलं आहेत आणि बाकीचे आणखीन काय दिवटे म्हणा, त्याच्या खाली जायचं असेल तर आणखीन काय कायच्या खाली जाऊ शकतो आपण. म्हणून पुत्र पाहिजे. आणि मुलीला आत्मज म्हटलेलं आहे. मुलगा असेल तर आत्मज, मुलगी असेल तर आत्मजा, आणि हा पुत्र, असे वेगवेगळे शब्द, कारण त्या शब्दाला खूप अर्थ असतो. मग आता पुत्रकामिष्ठी यज्ञ करायचं सगळं झालं, सगळी तयारी झाली, यज्ञ सुरू झाला. ऋषशृंग मुनी आले, ते ध्यानस्थ बसले आणि यज्ञ सुरू झाला. आणि सगळं झाल्यानंतर मग सगळ्या देवता त्या ठिकाणी अवतरल्या. ब्रह्मदेव आले, सगळे देव आले, यक्ष आले, गंधर्व आले आणि भगवान विष्णू त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. आणि ब्रह्मदेवाला सगळ्या देवांनी विनंती केली की रावण खूप माजला आहे, तर त्याला कसं, त्याच्यावर उपाय काय आहे. मग ब्रह्मदेवानी सगळ्यांनी विनंती केली भगवान विष्णूंना. विष्णूने म्हटलं की मी अवतार घेणार आहे, 11,000 वर्ष राज्य करणार आहे आणि रावण आणि इतर राक्षसांचा संहार करणार आहे. असं म्हटल्यानंतर त्या यज्ञामधून यज्ञपुरुष, अग्निपुरुष प्रगटला आणि हातामध्ये काय आहे, खीर आहे. दशरथा घे हे पायसदा, पायसदा दशरथा घे हे पायसदा, पायसदा दशरथा. तव यज्ञाची होय सांगता, तव यज्ञाची सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता, प्रसन्न झाले कृपा तुझ्यावर, प्रसन्न झाले कृपा तुझ्यावर. श्री विष्णू भगवान दशरथा हे हे पायसदा, पायसदा. कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ दिसती, कृतार्थ दिसती, कृतार्थ दिसती तुझी लोचने. कृतार्थ मीही तुझ्या दर्शन, पावतो दे आद्यामद पावतो यज्ञ अंतर्धान. दशरथा हे पायसदा, पायसदा दशरथा, दशरथा, दशरथा. हे जे पायस आहे, पायस म्हणजे खीर. आता ही जी खीर आहे
ती सगळ्या देवांनी मिळून तयार केलेली आहे. त्यामध्ये आपापले गुण त्यांनी टाकलेले आहेत. आता हे यज्ञपुरुष आला, त्यांनी सोन्याच्या भांड्यामध्ये ती खीर दशरथाला दिलं आणि सांगितलं की आपल्या राण्यामध्ये जे काही 3 राण्या आहेत, महत्त्वाच्या 3, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. तसं तर दशरथाला 353 राण्या होत्या, पण ह्या 3 राण्याच महत्त्वाच्या आहेत, कारण इतर अनेक जातीच्या राण्या होत्या. कारण त्याचं कारण असं, एवढे 350 लग्न करण्याचं कारण म्हणजे परशुराम यायचे आणि क्षत्रिय दिसला की ठार करायचे, परंतु लग्न चालू असताना ते मारायचे नाही, म्हणून असे लग्न झालेले आहेत. दशरथांनी काय केलं, एक खीर असलेले भांडं घेतलं आणि आपल्या ज्येष्ठ राणी आणि त्यानंतर सुमित्रा आणि कैकेयी यांना दिलं. ते कसं दिलं ते, आता हे पूर्ण आहे, समजा एवढं खीर आहे, या खिरीमध्ये काय केलं त्यांनी, अर्धा भाग केला म्हणजे 50%. हे 50% दिलं कौशल्याला, मोठी राणी, ठीक आहे. त्यानंतर राहिलं अर्धं, या अर्ध्याचं काय केलं त्यांनी, पुन्हा 2 भाग केले. 2 भाग केल्यानंतर हे झालं 25%, हे दिलं सुमित्राला. आता हे राहिलं 25%, याचे पुन्हा 2 भाग केले. 2 भाग केल्यानंतर आता कोणती राणी राहिली, कैकेयी. कैकेयीला हे दिलं म्हणजे 1 अष्टमांश 12.5% आणि पुन्हा राहिलेलं हे पुन्हा ह्या सुमित्रेला दिलं. म्हणजे सुमित्राला काय झालं, अगोदरचं 25%, पुन्हा हे 12.5% एवढं मिळालं. म्हणून सुमित्रेला 2 मुलं आणि पहिला जो 50% म्हणजे सगळ्यात मोठा जो भाग आहे कौशल्याला मिळालं. म्हणून कौशल्यपोटी कोण जन्मलं, प्रभू रामचंद्र जन्मले. आणि मग कौशल्याच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्मल्यानंतर त्यानंतर क्रमांक आला भरताचा, भरत जन्म झाला. त्यानंतर लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला. म्हणून राम जन्माचं चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला उघडिलो क्षणी पुनराय माय स्वतः पुत्र दर्शन घडले आसु सुखे कंठदांडला घडले आसु सुखे कंठदांडला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राजगृही नवी सौख्य पर्वणी पानावली हंबरल्या धेनु अंगणी तुंदुभिता नादतो सधुंद कोंडला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला वार्ताही सुखद जनी भोजली झनी हातुनी राजपती धावले कुणी युवतीचा संग एक
गात चालला युवतीचा संग एक गात चालला राम जन्मला बसती राम जन्मला राम जन्मला बसती राम